नमस्कार मित्रांनो. पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नमालिका आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, औरंगाबाद शहर हे टिंबटिंब दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, खाली ऑप्शन्स आहेत बुलंद, 52, 7 आणि 11. तर मित्रांनो, यामध्ये उत्तर आहे औरंगाबाद शहर हे 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न तिसरा आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मित्रांनो, यामध्ये ऑप्शन्स आहेत लोकमान्य टिळक, दादोबा पांडुरंग तरखडकर, बाळशास्त्री जांभेकर आणि गवा जोशी. तर मित्रांनो, मराठीतील पहिले साप्ताहिक हे बाळशास्त्री जांभेकर तर मित्रांनो, मराठीतील पहिले साप्ताहिक हे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. मित्रांनो, प्रश्न चौथा आहे, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? म्हणजेच मित्रांनो, रोजगार हमी योजना यावरती प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा तरी प्रश्न असतोच. तर मित्रांनो, यामध्ये उत्तर असेल, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत वि स पागे. वि स पागे यांनी रोजगार हमी योजना काढली. त्यानंतर मित्रांनो, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत? यामध्ये ऑप्शन्स आहेत सरदार पटेल, लालकृष्ण अडवाणी, सी राजगोपालचारी आणि मोरारजी देसाई. तर मित्रांनो, प्रश्न आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत? आणि त्याचं उत्तर आहे सरदार पटेल. मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होते? म्हणजेच कोणत्या राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री पहिल्यांदा झाली? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे ज्यामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री झाली होती उत्तर प्रदेश. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, हा क्वेश्चन्स म्हणजेच मुंबई कामगार संघावरती प्रत्येक वर्षी एखादा तरी क्वेश्चन्स नक्कीच असतो. तर मित्रांनो, नारायण लोखंडे हे जे आहेत हे मुंबई कामगार संघाचे संस्थापक आहेत आणि मुंबई कामगार संघ हाच त्यांनी स्थापन केला. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, अनाधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते किंवा डाटाचं व्यवस्थापन करण्याचा तो एक मार्ग आहे. तर मित्रांनो, याचं ऑप्शन्स आहेत डिस्क्रिप्शन, एन्स्क्रिप्शन, लॉगिंग आणि स्लोलिंग. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे एन्स्क्रिप्शन. तुम्ही व्हॉट्सअपला देखील कधी पाहिलं असेल की युअर डाटा इज एन्क्रिप्टेड बाय 2 वे. म्हणजेच अनाधिकृत व्यक्तीला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुमचा डाटा हॅक करता येऊ नये म्हणून एन्स्क्रिप्शन ही एक प्रणाली यामध्ये वापरली जाते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे SMTP. SMTP या प्रणालीद्वारे ईमेल प्रोटोकॉलचे कार्य होत असते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावरती आहे? हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावरती आहे? मित्रांनो, कानेटकर यांनी हिमालयाची सावली हे नाटक लिहिलं आहे आणि हे खालीलपैकी
कोणाच्या जीवनावरती आहे? ऑप्शन्स आहेत संत तुकाराम, कर्मवीर पाटील, पंडित नेहरू आणि पं महर्षी कर्वे. तर मित्रांनो, महर्षी कर्वे यांच्या जीवनावरती हे नाटक आहे. हिमालयाची सावली हे नाटक कानिटकरांनी लिहिलं आहे आणि ते महर्षी कर्वे यांच्या जीवनावरती आहे. त्यानंतर मित्रांनो, तापी नदीचा उगम कोठे झाला आहे? तर मित्रांनो, यामध्ये ऑप्शन्स आहेत मुलताई, तपोवन, बागेश्वर आणि जानापाव. तर मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. तापी नदीचा उगम हा मुलताई इथे झालेला आहे. लक्षात ठेवा, तापी नदीचा उगम हा मुलताई इथे झालेला आहे. लेसरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? मित्रांनो, पर्यावरणाचा जो काही प्रत्येक वर्षी पर्यावरणावर एखादा तरी क्वेश्चन तुमच्यासाठी असतो. तर मित्रांनो, यामध्ये रडार आहे, सोनार आहे, लनार आहे आणि डिनार आणि लिडार आहे, असे ऑप्शन्स आहेत. तर रडार ही यंत्रणा वापरली जाते शत्रूच्या विमानाचा शोध घेण्यासाठी, तर हे नाही आहे. सोनार ही यंत्रणा वापरली जाते समुद्राची खोली मोजण्यासाठी, हे देखील ऑप्शन्स नाही आहे. लनार हे देखील नाही आहे. मित्रांनो, यामध्ये लडार जे आहे, लिडार हे लेसरच्या साहाय्याने पर्यावरण नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. 55वे अखिल भारतीय साहित्य संमेलन 2022चे ठिकाण कोणते होते? मित्रांनो, हल्ली मागच्या 3 ते 4 वर्षापूर्वीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरले होते असे प्रश्न येतात. त्यामुळे पुढच्या वर्षी म्हणजे 2025 चालू आहे, तर 2026ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरेल असा देखील प्रश्न असू शकतो किंवा मागील 1-2 ते 3 वर्षापूर्वीचा देखील तुम्हाला प्रश्न असू शकतो. तर मित्रांनो, 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे की 2022ला होते, ते उदगीर येथे भरले होते मित्रांनो. उदगीर लक्षात ठेवा. त्यानंतर अँटिला या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली? तर मित्रांनो, मुकेश अंबानी हे खूप मोठे इंडियातले उद्योगपती आहेत आणि यांच्या घरासमोर किंवा त्यांच्या ज्या निवासस्थानासमोर कोणती स्फोटके ठेवण्यात आली? यामध्ये ऑप्शन्स आहेत RDX, जे नाही, जिलेटिन, पिनाटियन. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे जिलेटिन. जिलेटिन नावाचं स्फोटक जे मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलं. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न जो काही पुरस्कार होता, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून नवीन नाव कुठले ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, ह्याला मेजर ध्यानचंद अवॉर्ड हे नाव ठेवण्यात आले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो होता पूर्वीचा, त्याला आता मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असं त्याला नवीन नाव देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कुठं आहे? मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये पशु आणि मत्स्य विद्यापीठ हे पुण्याला नाही आहे, नाशिक नाही आहे, मुंबई नाही आहे, तर याचं उत्तर आहे नागपूर. महाराष्ट्रामध्ये पशु व मत्स्य विद्यापीठ कुठं आहे? तर ते आहे नागपूर. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? मित्रांनो, 2025मध्ये महाकुंभमेळा हा भरलेला आहे आणि हा 144 वर्षांपासून भरत असतो आणि हा उत्तर प्रदेश प्रयागराज इथे भरलेला आहे. परंतु कुंभमेळ्यावरती प्रश्न हा नक्कीच येतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजनची गरज नाही आहे. हरिद्वार तर नाहीच, पंढरपूर महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु इथं कुंभमेळा भरत नाही. ग्रहणेश्वर महाराष्ट्रात आहे, इथे देखील कुंभमेळा भरत नाही. नाशिक हे आन्सर आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरत असतो. सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मित्रांनो, सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर याचा आन्सर आहे न्यायमूर्ती रानडे. स्वातंत्र्य सहकार्यानो अँडलम होम ॲल्युमिनी काँग्रेसची स्थापना केली, हे लक्षात असू द्या. त्यानंतर गवा जोशी हे पण नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे.
घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? मित्रांनो, भास्करराव जाधवांचे हे पुस्तक आहे. घरचा पुरोहित. लक्षात ठेवा, घरचा पुरोहित हे पुस्तक आहे भास्करराव जाधव यांचे. सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. अमरावती या जिल्ह्यामध्ये हा ॲक्च्युली झरा आहे. सालबर्डी नावाचा झरा हा गरम पाण्याचा झरा आहे आणि हा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल किल्ल्यावर किंवा लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली होती? मित्रांनो, अतिशय सोपा क्वेश्चन्स आहे. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठा व्यक्तीला याचा आन्सर माहितीच आहे. तर मित्रांनो, अफजल खानची बोटे तोडली नव्हती, तर अफजल खानला सरळ फाडला होता. मेजराजे जयसिंग नाही आहे, अब्दाली देखील नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे शाहिस्ते खान. शाहिस्ते खान हा जो महाराष्ट्रावरती चाल करून आला होता, महाराजाला पकडण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि त्याचीच बोटे, शाहिस्ते खानाची बोटे छत्रपती शिवाजीराजे यांनी लाल महालावर कापली. तर मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर याचं उत्तर आहे, हा वली प्रकारचा पर्वत आहे. कुठल्या प्रकारचा? वली प्रकारचा हा पर्वत आहे. त्यानंतर मित्रांनो, मोनालिसा द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? म्हणजेच मित्रांनो, मोनालिसाचं जे काही चित्र आहे, मोनालिसाचं जे काही पेंटिंग आहे, ते कोणाचं आहे? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे लिओनार्डो द व्हिन्सी. मोनालिसाचं जगप्रसिद्ध जे चित्र आहे ते आहे लिओनार्डो द व्हिन्सी. लक्षात ठेवा. त्या मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, सिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशात आहे? सिकानसेन. मित्रांनो, त्या शब्द प्रकारावरून तुम्हाला समजा असेल की ती जपानची रेल्वे असू शकते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, नाचारी मोरा ही कविता खालीलपैकी कोणाची आहे किंवा त्याचे लेखक कोण आहेत किंवा त्याचे कवी कोण आहेत? मित्रांनो, नाचारी मोरा ही कविता लहानपणी आपण कित्येक वेळा ऐकली असेल, परंतु त्याचे कवी कोण आहेत आपल्याला माहिती नाही. याचे ऑप्शन्स आहेत, त्र्यंबक बापूजी ठेंबरे नाही, विंदा करंदीकर नाही, भाब बोरकर नाही. याचे कवी आहेत ग. दी. माडगूळकर. मित्रांनो, नाचारी मोरा या कवितेचे कवी आहेत ग. दी. माडगूळकर, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या क्वेश्चनसाठी व महत्त्वाच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.